अरे दीपक, किती दिवस असंच लपून छपून भेटायचंय. माझ्या घरी रोज एक नवीन स्थळ यायला लागले. आता तर तुझी डिग्री पण झाली ना, जॉब शोधणार आहेस की नाही? अगं स्नेहा, माझी डिग्री पण ऍग्रीतनच झाली आणि आपल्या घरची पण शेती आहे एवढी. मग कशाला बाहेर जॉब शोधायला जाऊ मी? हे बघ दीपक, तुला शेवटचं सांगते, मला शेतकरी मुलाशी लग्न नाही करायचंय. मग ठरव तुला काय करायचंय ते. काय लागा तुम्ही नीट खेळत नाही लागा. तुमच्यामुळे माझी रँक खाली गेली. चल चल चल, मार मार मार. कॅम्पर कॅम्पर आहे पाप्या. ह्याला मार ह्याला मार ह्याला मार ह्याला मार. पाप्या तुला रॉयल पास देतो, ह्याला मार फक्त तू. 100% मी रॉयल पास देणार तुला. नमस्कार तात्या. नमस्कार शामराव. अहो आमच्या दीपक साठी एखादं स्थळ तरी बघा की राव. काय सांगू श्यामाले का तुला, आजकालच्या पोरीच्या अपेक्षा लय वाढल्यात बघ. शेतात काम करणारा नवरा नको, निवांत पुन्हा मुंबईत फ्लॅट पाहिजे, नोकरी पाहिजे, सासू सासरे बी नको, निवांत राहायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडची मुलं एक तर शेती करतात, नाहीतर ही अशी उडान टप्पू खेळत बसतात. काय सांगायचं. बरोबर बोलतोस लागा तू. आजच त्याला पुण्या मुंबईला काम धंद्याला पाठवतो, त्याशिवाय त्याचं लगीनच व्हायचं नाही बघ. होय, बरोबर आहे बरोबर आहे. पाठव पाठव. येतो बर का. साहेबांनी आजच्याच पूर्ण करा सांगितलंय. करेल. हॅलो. अरे दीपक भावा, काय चाललंय? जेवलास का? नाही रे बाबा, बॉसनं एवढी कामं दिल्यात, रोज एक नवीनच विषय असते. तर पगारापेक्षा कामच जास्त झाली. वैताग आलाय नोकरीचा. या बोल की, का कॉल केलतास? अरे काय नाही, त्या कृषी अधिकाऱ्यांचा फोन आला होता आपल्या. तर शेतकरी प्रशिक्षणाबद्दल त्यांनी माहिती दिली आणि ते नेमकं ते शेतकरी प्रशिक्षण तुझ्या ऑफिस पासून जवळच आहे बघ, त्याच्यामुळे तुला भेटायला पण येणार होतो. कसले रे प्रशिक्षण? कशा संबंधी आहे? अरे ते शेतीतलं आधुनिक तंत्रज्ञान आणि परदेशी भाजीपाला लागवडीचे प्रशिक्षण आहे बघ. मग मला पण प्रशिक्षणाला जॉईन होता येईल का? अरे साहेब विचारतच होते मला, अजून कोणी यायला तयार आहे का म्हणून. तर चालतंय, मी तुझं नाव कळवतो त्यांना. बरं चालते, मग जाऊया दोघ जण सोबत. अरे दीपक, का उदास बसलायस असा? नोकरी नको नकोशी वाटायली का आता? बरोबर आहे. आता कृषी विभागाचं जे मार्गदर्शन मिळाले, त्यातून तुला विविध योजना पण समजल्यात आणि त्यासाठी लागणारे अनुदान पण माहिती आहे. तर का मग तू एक पक्का डिसिजन घेत नाहीस? आपली शेती पण आहे गावाकडे, तर ही नोकरी सोडून का गावाकडे जाऊन आधुनिक पद्धतीने शेती करत नाहीस? हो तयार. मे आय कम इन सर? येस येस दीपक, कम इन. ये बस. अरे दीपक, त्या आपल्या प्रोजेक्टचं काय झालं? भरपूर दिवस झालं तो प्रोजेक्ट इनकम्प्लीट आहे. तू काय काम करणार आहेस का नाही त्या प्रोजेक्टवर? सर, मी प्रोजेक्ट बद्दल बोलण्यासाठी नाही, तर मी माझं रेजिग्नेशन देण्यासाठी इथं आलो आहे. काय रेजिग्नेशन?
अरे दीपक, तुला समजतंय का तू काय करतोय ते? तुझं डोकं ठिकाणावर आहे का? इतकी चांगली नोकरी सोडून तू काय करणार आहेस पुढे? सर मी गावी जाऊन शेती करणार आहे सर. गावी जाणार, शेती करणार आणि काय म्हशी राखणार का? तर आत्ताच आपण पाहिलं की दीपकने कशी प्रगतशील शेती करून भरभराट केली व त्याचा गावभर नावलौकिक कसा झाला. याच गोष्टीचा परिणाम स्नेहाच्या घरी कसा झाला तो आता आपण पाहूया. अगं स्नेहा, एक पुण्याचं स्थळ आले तुला, बघूया का? नाही नको. का ग, तुला तर असं स्थळ पाहिजे होतं ना? होय, पण माझं मन बदललंय आता. पोरी, तुझ्या मनात कोण असलं तर सांग तरी आम्हाला, त्याप्रमाणे आम्हाला दोघांना विचार कराय बरं. बाबा, तो आपल्या गावातला दीपक कसा वाटतं तुम्हाला? कोण ग दीपक? तो खालच्या वाडीतला शामराव भाऊजाचा दीपक का? हो, तोच. अगं, तो तर शेतकरी आहे ना? होय आई बाबा, पण आता तो साधा सुद्धा शेतकरी नाही, तो प्रगतशील शेतकरी आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ त्याने घेऊन भरपूर नावलौकिक गावात कमवले. ही मग तुझी चॉईस आवडली बघ. उद्या जाऊन शामराव बोलणं करून येतो. चालेल बाबा. तर आत्ताच आपण पाहिलं की दीपकचा प्रवास कॉर्पोरेट नोकरी टू प्रगतशील शेतकरी कशा प्रकारे सुखमय झाला. हे सर्व का शक्य होऊ शकले? तर दीपकने घेतलेल्या योग्य निर्णयामुळे आणि कृषी विभागाच्या विविध योजनांमुळे. तर आपण या कृषी विभागाच्या योजनांची थोडक्यात माहिती घेऊया. राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रतिथेंब अधिक पीक या योजनेअंतर्गत तुषार सिंचन, ठिबक सिंचन, मिनी स्प्रिंकलर, मायक्रो स्प्रिंकलर, पोर्टेबल स्प्रिंकलर अशा विविध घटकांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत अल्प, अत्यल्प, भूधारक शेतकऱ्यांसाठी 55% अनुदान तर इतर शेतकऱ्यांसाठी 45% अनुदान हे शासनाकडून दिले जाते. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत मनरेगा व भाऊसाहेब फुलकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत शेतकरी बांधावर या सलग फळबाग लागवड करू शकतो. या योजनेमध्ये शेतकऱ्याला 100% अनुदान मिळते. मनरेगा फळबाग लागवड योजनेसाठी कमीत कमी क्षेत्र 5 गुंठे व जास्तीत 2 हेक्टर आवश्यक असते. भाऊसाहेब फुलकर फळबाग लागवड योजनेसाठी कमीत कमी 20 गुंठे व जास्तीत जास्त 6 हेक्टरपर्यंत क्षेत्रमर्यादा आवश्यक असते. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, मागील त्याला शेततळे, यामधून शेतकरी शेततळ्याचा लाभ घेऊ शकतो. यामध्ये शेतकरी जास्तीत जास्त 75,000 पर्यंत लाभ घेऊ शकतो. आधुनिक शेती अवजारे आणि यंत्र खरेदीसाठी शासनाच्या राज्य कृषी यांत्रिकीकरण व कृषी यांत्रिकीकरण उपअभियान या योजनांद्वारे आर्थिक मदत जे ती केली जाते. या योजनेमध्ये जे आहे ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पेरणी यंत्र, मळणी मशीन, पॉवर स्प्रेअर असेल या घटकांचा समावेश आहे. तर ह्या योजनेमध्ये जे आहेत अल्प, अत्यल्प, भूधारक शेतकरी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला इत्यादींसाठी 50% अनुदान जे आहे ते उपलब्ध आहे आणि इतर सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी जे आहे ते 40% अनुदान जे आहे ते उपलब्ध आहे. हे संरक्षित शेती पद्धती असून यामध्ये नियंत्रित वातावरणामध्ये पिकांची बारमाही लागवड केली जाते. यामध्ये आपण तापमान, आर्द्रता नियंत्रित करू शकतो आणि यामुळे कीड व रोगांवरती यशस्वीरित्या नियंत्रण मिळवता येऊ शकते. आणि यासाठी शासनाच्या एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत आपल्याला 50% पर्यंत अनुदान मिळू शकते. नको आता एसी हवा, हवी निसर्गाची साथ, कॉर्पोरेट सोडून धरलाय शेतीचा हात.